बजाज ऑटोच्या ट्रेनिंग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मनसेचा पाठिंबा, 7 दिवसांची मुदतवाढ. चाकण म्हाळुंगे बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या चाकण म्हाळुंगे प्लांट 1 मधील ट्रेनिंग कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभाग घेत पाठिंबा दर्शवला आहे. ट्रेनिंग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कंपनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली असून मागण्यासंदर्भात चर्चा व निर्णयासाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ट्रेनिंग कर्मचाऱ्यांनी कंपनी प्रशासनासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेले आहे. कंपनीमध्ये एटीएममधून जेवढे दिवस काम केले आहे त्या दिवसांचा योग्य विचार करून अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच कंपनीमध्ये 2 वर्षे काम केल्यानंतर 2 वर्षांचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. डिग्रीच्या नावाखाली 3 वर्षे वाया गेल्याची भरपाई तसेच 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 30,000ची वेतनवाढ करण्यात यावी. ट्रेनिंग कर्मचाऱ्यांचे टायपेंड वाढवावे अशी ही मागणी करण्यात आलेली आहे. 3 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना कंपनीत पुढेही कामाची संधी देऊन ऑन रोल करण्यात यावे अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ कंपनीसाठी दिला असून त्यांच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. मॅनेजरकडून इमर्जन्सी लीव्ह संदर्भात योग्य सहकार्य मिळत नसल्याची तक्रारही केलेली आहे. परमनंट कर्मचाऱ्यांना कामाचे बॅलन्सिंग करून काम दिले जाते, मात्र ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना त्याच स्वरूपाचे किंवा अधिक कामाचा ताण दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काम करण्यास नकार दिल्यास घरी जा अशा प्रकारची भाषा वापरली जाते आणि मानसिक त्रास देत असल्याचंही ट्रेनिंग कामगारांनी सांगितलं. ट्रेनी आणि कंपनी एम्प्लॉई यांच्याकडून समान स्वरूपाचे काम करून घेतले जात असताना ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक का असा सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. मनसेने या प्रश्नात विद्यार्थ्यांच्या बाजूने सहभाग घेत कंपनी प्रशासनाकडे मागण्यांसाठी विचार करण्याची भूमिका मांडलेली आहे. अशा प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. आता येत्या 7 दिवसांच्या मुदतीत कंपनी प्रशासन कोणता निर्णय घेत आहे याकडे ट्रेनिंग कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्टुडंट ट्रेनिंग त्यांची 3 वर्ष पूर्ण झाले. जेड युनिव्हर्सिटी मार्फत त्यांना डिग्री मिळायला पाहिजे. म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन झालं होतं आमचं त्यामार्फत आम्हाला डिग्री पाहिजे. ज्या स्टुडंट ट्रेनला आता त्यांनी काय केलं आहे नवीन की जे युनिव्हर्सिटी बंद करून ऑक्सिड युनिव्हर्सिटी आणली आणि त्याच्यामध्ये ॲडमिशन केलं. ते मुलांना कोणाला इन्फॉर्मेशन बी नव्हती की आपली युनिव्हर्सिटी चेंज करून टाकली. ते पण कोणाची ज्यांची 3 वर्षे डिग्री कंप्लीट झाली होती त्यांना डिग्री न देता त्यांना परत काय म्हणताय तुम्ही परत 3 वर्ष करा आणि परत डिग्री त्यांना परत 3 वर्ष राबवायचं. पण हे जे 3 वर्ष आमचे वाया गेले याचा काहीतरी मोबदला भेटला पाहिजे, काही तर फायदा झालाच पाहिजे. आम्ही 3 वर्ष इथं स्टुडंट म्हणून काम केलं आहे, जरी आमच्याकडून वर्कर म्हणून काम करून घेतले पण स्टुडंट फक्त आम्ही नावाला होतोय. त्यांच्यामध्ये आमची स्टायपेंड तर वाढ झालीच पाहिजे, स्टायपेंड वाढ झाली पाहिजे. ते बेसिक हे 1000 रुपये काय होणार ते तर आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे पाहिजे, ते तर आहे, ते तर भेटणार. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर ते देणार आणि त्याचा विषय फक्त आपल्याला एक PDF देणार, हार्ड कॉपी पण देणार, हार्ड कॉपी जिथं आता बघ आम्ही आहे ना, हार्ड कॉपी नाही दिली काय दिली ते आम्ही आहेच, टेन्शन घेऊ नको. सगळ्यात पहिला मुद्दा काय आपला, जसं भाऊनी सांगितलं 3 वर्षानंतर सर्टिफिकेट आपल्याला मिळणं गरजेचं आहे, ते पाहिजे. 3 वर्षानंतर तुम्हाला कंटिन्यू त्यांनी केलं, त्याच्यानंतर तुमची सॅलरी वाढली पाहिजे आणि स्टार्टिंगपासून तुमचा PF कट झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये 3 वर्ष वाया गेले, कोणाचं 1 वर्ष, कोणाचं 2 वर्ष, सगळ्यांना तेच बेनिफिट मिळालं नाही. आम्हाला बोनस पण नाही दिवाळी, बोनस नाही, काही नाही. 3 वर्ष झाले बोनस एक स्टुडंट ट्रेनिंग म्हणून काम करून घेताय. तर मी ट्रेनिंग आहे, स्टुडंट ट्रेनिंग आहे. मग आम्हाला काहीच तुमच्याकडून अपेक्षा नाही बा, तुम्हाला नका एम्प्लॉईचं आम्हाला काही नका देऊ, ना PF नका देऊ, काही नका देऊ. पण जर तुम्ही वर्कर म्हणून काम करून घेताय तर त्यांची सुविधा मागा गेला, आमचा लिव्ह फॉर्म फाडला, लिव्ह पण देत नाही आमच्या सुट्ट्या 70 काम करतात. त्यांच्या दृष्टिकोन बघायला गेलं आम्हाला तर आम्ही त्यांच्या ह्याच्यात काय तुम्ही बोनस ना PF
पीएफ आम्हाला ना अजून काही. त्यांनी फक्त याच्यावर साईन दिली आहे आणि ते बोलले तुम्हाला 7 दिवसानंतर आम्ही पुढच्या बुधवारला कळू. आपल्याला त्यांच्याकडनं आपल्या त्यांनी फक्त 7 दिवस वेळ थांबायला सांगितले. आता आम्ही 7 दिवस त्यांनी ऍक्सेप्ट केले, त्यांनी आम्हाला काही दिलेलं नाही. आपल्याला त्यांच्याकडनं लेखी सुरुवात पाहिजे. आम्ही 2 मिनिटं आपल्या या ज्या मागण्या आहेत कामगारांच्या त्याच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याचं त्यामुळे 7 दिवसाचा वेळ द्या. तोपर्यंत या 7 दिवसामध्ये आम्ही हा विषय सगळा संपवू. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.